सोन्याच्या दरात सध्या विक्रमी वाढ झाल्याचं दिसतंय। 10 ग्रॅम सोनं 1,14,300 रुपयांवर आता पोहोचलेलं आहे। अमेरिकन बँकांकडनं व्याज दरामध्ये कपात करण्यात आल्यानंतर जागतिक बाजारपेठेत सोन्याकडे गुंतवणूकदारांचा कल वाढतो आहे। मोठ्या प्रमाणावर हा कल वाढताना दिसतोय। परिणामी जळगावच्या सुवर्णनगरीमध्ये दररोज सोन्याचे दर वाढत असल्याचं पाहायला मिळतंय। जळगावमध्ये 10 ग्रॅम सोनं जीएसटी सह 1,14,300 रुपयांवर पोहोचलेलं आहे। आणि याचाच आढावा घेत सुवर्ण व्यावसायिकांशी आमचे प्रतिनिधी सुमित देशमुख यांनी संवाद साधलाय। आपण पाहूया। गेल्या 1 वर्षापासून सोन्याच्या भावात सातत्याने वाढ होत असताना आपण पाहत आहोत। या जानेवारी 2025 मध्ये सोन्याचा भाव हा 78,000पर्यंतचा होता। पण गेल्या 9 महिन्याचा जर विचार केला तर सोन्याच्या भावात तब्बल 30 ते 35,000 रुपयांनी वाढ झालेली आहे। सोन्याच्या भावात सातत्याने वाढ होत असल्यामुळे ग्राहक कुठेतरी वेट अँड वॉचच्या भूमिकेत देखील आपल्याला पाहायला मिळत आहेत। सर्व पित्र असूनही सोन्याच्या भावात सातत्याने वाढ होत आहे। त्यामुळे ग्राहकांमध्ये कुठेतरी नाराजी देखील पाहायला मिळत आहे। आपण आहोत सराफा बाजारात। एकेकाळी या ठिकाणी गर्दी आपल्याला नेहमी पाहायला मिळत असते, मात्र सोन्याच्या भावात वाढ होत असल्याने कुठेतरी गर्दी आपल्याला तुरळक पाहायला मिळत आहे। त्यासोबत सोने तज्ञ जे आहेत आकाश बंगाळे ते आपल्या सोबत जुडलेले आहेत। आपण त्यांच्याशी संवाद साधूया। दादा, काय सांगणार, सोन्याच्या भावात गेल्या 9 महिन्यात 30 ते 35,000 रुपयांची वाढ या ठिकाणी पाहायला मिळते आहे। याची मागची कारण काय आहेत? आता मागच्या दिवाळीत सोन्याचे भाव 78,000 रुपये होते। आज 1,14,000 पर्यंत सोन्याचे भाव वाढलेले आहे। कारण की म्हणजे 35,000 रुपयाने सोन्याचे भाव वाढलेले आहे। याच्या मागचं मुख्य कारण, सगळ्यात पहिलं कारण होतं रशिया युक्रेनचं युद्ध, नंतर टॅरिफ रेट्स, आणि आता रिसेंटली गोल्ड बाईंग खूप झालेली आहे। चायना, जापान, इंडिया सर्व कंट्रीजने आपले गोल्ड रिझर्व्ह वाढवले। आणि आता फेडरल बँकची जी मीटिंग झाली त्यात 0.25 ने इंटरेस्ट रेट्स कमी झालेले आहे आणि पुढे इंटरेस्ट रेट्स अजून कमी व्हायची शक्यता आहे। त्या स्पेक्युलेशनमुळे सोन्यामध्ये इन्व्हेस्टमेंट सातत्याने वाढते आणि सोन्याचे भाव सातत्याने वाढत आहे। जसं की आपण बघितलं तर गेल्या दिवाळीमध्ये सोन्याचे भाव हे 78,000 होते, तरी या दिवाळीपर्यंत सोन्याचे भाव वाढण्याची शक्यता या ठिकाणी सोनं तज्ञांनी वर्तवली आहे। सुमित देशमुख, लोकशाही मराठी, जळगाव। आणि भाव खूप वाढून राहिले, तसं आशा आहे नागरिकांना की भाव कमी झाले पाहिजे। आमच्या आवाक्याच्या बाहेर जात आहेत घेण्याचं, सर्वसामान्याला परवडत नाही सोनं घेणं। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।